नमस्कार सगळ्यांना, वेलकम ऑल. सो आज आपला न्यूमरोलॉजी वर्कशॉपचा डे 2 आहे. या दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण काही महत्वाचं शिकणार आहोत. सो सगळ्यांनी थोडंसं इकडे फोकस करा आता. आपण काल नंबर 4 बद्दल माहिती घेतली. आज आपण जाणार आहोत नंबर 5 बद्दल माहिती घेणार आहोत. एकच मिनिट. सो नंबर 5 आहे मर्क्युरीचा, बुधाचा नंबर. त्यामुळे लिहून घ्या. त्याचा रुलिंग प्लॅनेट आहे बुध. राईट डाऊन. रुलिंग प्लॅनेट आहे बुध. आता या व्यक्ती कशा असतात हे पण आपण जाणून घेऊया. ओके, एकदा मला सगळ्यांनी सांगा बरं, माझा आवाज क्लिअर येतोय का? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. आवाज क्लिअर आहे का मला एकदा सांगा प्लीज. हा, आता चॅट बॉक्स ओपन केलेला आहे. म्हणजे आपण मग पुढे जाऊ, मध्येच कुठला व्यत्यय येणार नाही. ओके, चलो, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आता चॅट बॉक्स बंद करा, सगळ्यांनी इकडे फोकस करा. तो ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला आहे, त्याचा रुलिंग प्लॅनेट आहे मर्क्युरी. बुधाचं प्रतिनिधित्व करतो तो. सो या व्यक्ती कशा असतात आपल्या आयुष्यामध्ये, याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. तुमच्यापैकी कोणाचा जन्म 5 तारखेचा असेल तर त्यांनी तुमच्या बाबतीत सुद्धा हे असंच होतं का, किंवा तुमचा स्वभाव पण असाच आहे का, हे आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तो सगळ्यांनी आपापले व्हिडिओ ऑन करायचे आहेत आणि ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या बुलेट पॉइंट प्रमाणे तुम्हाला नोट डाऊन करायच्या आहेत. ठीक आहे. चलो, लेट स्टार्ट. आता 5 नंबरला बॅलेन्सिंगचा नंबर असं म्हटलं जातं, बरोबर. बॅलेन्सिंग म्हणजे काय? तर जीवनामध्ये एक समानता किंवा एक बॅलन्सिंग राखण्याचं काम कोण करतं? नंबर 5. त्यामुळे ज्यांच्याकडे सुद्धा बाय डिफॉल्ट नंबर 5 आलेला आहे त्याने स्वतःला भाग्यवान समजायचं. आणि 5 आलेला असून सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये समतोल राखू शकत नाही. तर मग आता आपण असं म्हणूया त्याला, एकच मिनिट. ओके. तर मग आपण त्याला असं म्हणूया की परमेश्वराने सगळं दिलंय, रेडीमेड आहे, पण तुम्हाला त्याचा यूज करता येत नाही. कारण बघा, पत्रिकेमध्ये, बऱ्याच लोकांच्या पत्रिकेमध्ये राजयोग लिहिलेला असतो. पण राजयोग म्हणजे काय? काही काम न करता तुम्हाला पैसा मिळणार असा त्याचा अर्थ होतो का? त्याला राजयोग म्हणतात का? नाही. राजयोग आहे म्हणजेच काय? तर तुमच्या नशिबामध्ये, तुमच्या ऍज पर तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे सगळं काही आहे तुमच्याकडे. पण त्यासाठी तुम्हाला काम करावं लागणार आहे. तुमचं कर्म करावं लागणार आहे. कारण कर्म केल्याशिवाय कोणाला काही मिळत नाही. देह हरी खाटल्यावर. आधी अजून तरी कोणाला मिळालंय का? नाही. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. तुम्हाला तेवढे तुमच्यामध्ये कॅलिबर आणावं लागणार आहे. तरच 5 नंबरच्या क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे, बरं. दुसरी एक गोष्ट, बरीच लोक आपलं नाव 5 नंबरवर करून घेतात. ते का बरं? कारण जर बाय डिफॉल्ट 5 नंबर तुमच्या ग्रीडमध्ये नसेल तर तुमचं नाव ऍज पर न्यूमरोलॉजी तुम्ही 5 नंबरवर आणताय, आणि त्यामुळे बाय डिफॉल्ट तो 5 नंबर, त्या 5 नंबरचे व्हायब्रेशन, त्याची एनर्जी तुम्हाला मिळते. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? तो 5 नंबर म्हणजेच काय? या व्यक्ती सगळ्यांबरोबर खूप छान संवाद साधू शकतात, बोलू शकतात. यांचं कम्युनिकेशन खूप छान असतं. इतरांना कन्व्हिन्स करण्याची पॉवर छान असते. आता मला सांगा, तुम्ही जर इतरांना छान कन्व्हिन्स करू शकता, पटवू शकता, थोडक्यात आपल्या भाषेमध्ये म्हणतात त्याला पटवू शकतो, तर तुम्ही कुठल्या फील्डमध्ये जायला पाहिजे?
चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. अशा व्यक्तींनी कुठल्या फील्डमध्ये जायला पाहिजे? येस. सेल्स, मार्केटिंग, व्हेरी गुड, व्हेरी गुड. इन्शुरन्स. येस, एक्झॅक्टली. सो अशा लोकांनी अशा कुठल्या फील्डमध्ये जावं की तुम्हाला तुमचं प्रोडक्ट कोणाला तरी विकायचं आहे, सेल करायचं आहे. ठीक आहे. आणि ते तुम्ही अगदी छान सेल करू शकता, कारण ती कन्व्हिन्सिंग पॉवर तुमच्यामध्ये आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे. आता यांच्याकडे आणखीन एक आपण क्वालिटी बघूया की नंबर 5च्या व्यक्ती कशा असतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये या व्यक्ती गिव्हअप करत नाही. आता गिव्हअप करत नाही म्हणजे काय? बघा, परमेश्वर प्रत्येकाची एका स्पेसिफिक लिमिट पर्यंत परीक्षा घेत असतो. लिहू नका सगळ्यांनी, रट्टा मारू नका, इकडे लक्ष द्या. सगळे रट्टा मारतात. तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे, रट्टा मारू नका, लक्ष द्या. कारण रट्टा मारलेला ना तो सगळा वहीतच राहतोय, काहीच त्याचा उपयोग होणार नाही तुम्हाला. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट व्यवस्थित ऐकता ना, तेव्हा तुम्हाला ती कळेल. ओके. सो 5 नंबर म्हणजे तुम्ही कधीच जीवनामध्ये गिव्हअप करत नाही. बऱ्याच लोकांचे प्रश्न जीवनाप्रती वेगवेगळे असतात. प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगवेगळी असते. सेम असते का? एक्झाम मध्ये क्वेश्चन पेपर सेम असतो, पण आपल्या रिअल लाईफमध्ये प्रत्येकाचा क्वेश्चन पेपर वेगवेगळा असतो ना. तिथे कॉपी पेस्ट चालतं का? नाही चालत. मग जेव्हा या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये असे अप्स अँड डाऊन्स येतात, तेव्हा या व्यक्ती हार मानत नाहीत, म्हणजेच गिव्हअप करत नाही. त्या परिस्थितीतून बरोबर बाहेर पडतात. सो अशा आहेत 5 नंबरच्या व्यक्ती. ठीक आहे. तो बघा, 5 नंबरच्या व्यक्तींबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही पण 5 नंबरच्या आहात का? आणि या व्यक्तींची ग्रोथ साधारणतः लग्नानंतर जास्त चांगल्या प्रमाणात होते. ओके, आफ्टर मॅरेज. आता तुमच्यापैकी कोण आहे असं 5 नंबरवालं मला सांगा. आणि तुमच्या सुद्धा जीवनामध्ये असं होतंय का? मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा की येस, मला हे रिलेट करतंय किंवा माझ्या आयुष्यामध्ये असंच झालेलं आहे. नंबर 5. ओके. माय हजबंड, माझा मुलगा. ओके. मी आहे 5 नंबर. ओके. गौरी म्हणतात मला हे रिलेट करते. ओके, गुड. चल, आता पुढे जाऊया. मग आता या 5 नंबरच्या व्यक्तींनी कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायला पाहिजे? सेल्स, मार्केटिंग, बँकेमध्ये जॉब करू शकतात. ठीक आहे. जिथे आरामात बसून काम आहे तिथे या व्यक्ती काम करू शकतात. छान एसी लावलेला आहे, स्वतःची केबिन आहे. ओके. सो अशा पद्धतीमध्ये या व्यक्ती छान काम करू शकतात. जिथे कुठे बोलण्याचा जॉब आहे, कन्सल्टन्सी आहे, त्यानंतर ट्रेनर आहेत, त्या सुद्धा या फील्डमध्ये येऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट आपण आता जाऊया नंबर 6 वर. चला, सगळ्यांनी नंबर 6 लिहून घ्या. नंबर 6. याचा रुलिंग प्लॅनेट आहे शुक्र. नंबर 6 रुलिंग प्लॅनेट आहे शुक्र, व्हीनस. ओके. तर मी स्क्रीन दाखवते आधी तुम्हाला. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे, अशा व्यक्ती. 6, 15, 24. ओके. आता आणखीन एक ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या. नंबर 6ला फॅमिली नंबर सुद्धा म्हटलं जातं. नंबर 6 इज अ फॅमिली मॅन. फॅमिली नंबर असं म्हटलं जातं. म्हणजेच काय? की या व्यक्तींचं त्यांच्या फॅमिलीवर खूप प्रेम असतं. फॅमिलीसाठी काही करायला तयार असतात. ठीक आहे. सो या व्यक्ती कशा असतात? तर ऑरा छान असतो, अट्रॅक्टिव्ह असतो, मॅग्नेटिक पर्सनॅलिटी असते, स्वभावाने रोमॅन्टिक असतात, त्यानंतर एक उत्तम लीडर असतात. ओके. दिसायला सुद्धा सुंदर असतात या व्यक्ती. त्यानंतर आता या व्यक्तींबद्दल आणखीन एक मी सांगेन की शौक सगळ्यांना असतात, बरोबर?
पण या व्यक्तींना ना ब्रँडेड वस्तूंचा जास्त शौक असतो. अगदी परफ्यूम घेणार तो पण ब्रँडेड, कपडे घेणार ते पण ब्रँडेड. जे माझ्याकडे आहे ते कोणाकडे नको, असं यांचं थोडंसं माइंडसेट असतं, की मी जी साडी नेसलेली आहे ती कोणीच नेसायला नाही पाहिजे. त्या कार्यक्रमामध्ये फक्त माझीच साडी उठून दिसायला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे काहीतरी वेगळं आहे. अशा या व्यक्ती नंबर 6 वाल्या. ठीक आहे. कारण यांना महाग महाग वस्तूंचे, कॉस्टली कॉस्टली वस्तूंचं शौक असतं. हा, यांची चॉईस सुद्धा युनिक असते. म्हणजे आपल्या साधारण आता 10 लोकांना जे आवडेल ते यांना आवडणार नाही. त्यांना काहीतरी वेगळं आवडत असतं आणि ते युनिक असणार. ठीक आहे. सो येस, जसं मी सांगितलं तुम्हाला, दिसायला सुंदर, फॅमिली प्रति प्रेम. पण आणखीन एखादी यांची एक गोष्ट आहे, मिठी चुरी. मिठी छुरी म्हणजे काय, की एखाद्याला गोड बोलून, म्हणतात ना, गोड बोलून त्याचा काटा काढणारे पण असतात. अशा या व्यक्ती. सो जर त्यांचं काही काम असेल तर त्यांचं काम होण्यासाठी इतरांना छान गोड बोलून त्यांचं ते काम करून घेऊ शकतात. आय थिंक आपलं काम कसं करून घ्यायचं हे प्रत्येकाचं ओपिनियन वेगवेगळं असतं. सो या नंबरचं अशा प्रकारे काहीतरी असते. ठीक आहे. आता या व्यक्ती दिसायला सुंदर असतात, ऑरा अट्रॅक्टिव्ह असतो. मग मला सांगा, अशा व्यक्ती कोणाच्या तरी प्रेमात पडणार की नाही पडणार? सॉरी, कोणतरी यांच्या प्रेमात पडणार की नाही पडणार? पडणारच ना. त्यामुळे या व्यक्तींचे लव्ह मॅरेजचे चान्सेस जास्त असतात. सो राईट डाऊन, लिहून घ्या. लव्ह मॅरेजचे चान्सेस जास्त असतात. आता मला सांगा कमेंटमध्ये, कोणी कोणी लव्ह मॅरेज केलेलं आहे नंबर 6 वाल्या व्यक्तींनी, किंवा हे तुम्हाला रिलेट करतंय का? चॅटबॉक्समध्ये मेसेज करा. जेवढे चॅटबॉक्समध्ये मेसेज करतील लोक, मला समजेल की त्यांचा त्या त्या सगळ्या व्यक्ती माझ्याशी इथे कनेक्ट होत आहेत. ठीक आहे. आणि त्यांची एनर्जी छान आहे. कारण हा सेशन इंटरॅक्ट करण्याचा सेशन आहे. ओके. हं. ओके. चलो. ग्रेट. ओके, चलो. तो आता आपण पुढे जाऊया. नंबर 6 झालेला आहे. आता यांनी कुठल्या प्रोफेशन मध्ये जायला पाहिजे? कुठल्या प्रोफेशन मध्ये जायला पाहिजे तुम्हीच सांगा आता मला. आता ना, आपल्याला, म्हणून मी तुम्हाला सांगते, रट्टा मारायची काहीच गरज नाही. एकदा का आपल्याला तो विषय समजला ना, की त्याच्याभोवती आपण बरंच काही सांगू शकतो. पण हा वर्कशॉप आहे त्यामुळे मी काही लिमिटेड गोष्टी तुम्हाला सांगते. आता 6 नंबर, जसं मी तुम्हाला सांगितलं, महाग महाग वस्तूंचे, ब्रँडेड वस्तूंचे शौकीन असतात. म्हणजे या व्यक्तींना साधा मोबाईल आवडणार नाही. साधा म्हणजेच कुठला आपला? अँड्रॉइड. मग कोणता आवडणार यांना? आयफोन. ओके. तो अशा प्रकारे मग यांना 20 रुपयाची चहा नाही आवडणार, पण ती ब्रँडेड 300 रुपयाला चहा मिळते ना, ती आवडणार. सो लक्झुरियस लाईफकडे यांचा जास्त कल असतो. अशा या व्यक्ती ब्रँडेड गोष्टींकडे जास्त कल असतो, अशा या व्यक्ती. मग यांनी कुठल्या प्रोफेशनमध्ये जायला पाहिजे? ब्युटी इंडस्ट्रीमध्ये. मग तुम्ही एक छान प्रोफेशनल आर्टिस्ट होऊ शकता, मेकअप आर्टिस्ट. तुमचं स्वतःचं ब्युटिक ओपन करू शकता. कोणतीही गोष्ट घ्या, पण ती गोष्ट ब्रँडेड असायला पाहिजे, त्याचे प्रोडक्ट. तो त्याचं तुम्ही स्वतः डीलरशिप घेऊ शकता किंवा ते प्रोडक्ट तुम्ही सेल करू शकता, व्हॉट एव्हर. ठीक आहे. सो जिथे कुठे, म्हणजेच ग्लॅमरस फील्डमध्ये किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये या व्यक्ती खूप जोरदार चालतात. कारण 6 शुक्राचा नंबर आहे. शुक्र म्हणजे सुंदरता. ओके. शुक्र म्हणजे ग्लॅमरस, असं आपण म्हणूया. त्यानंतर इंटेरियर डिझायनर. आपल्या घराचं जे इंटेरियर करतात त्या इंटेरियर डिझायनर, मेकअप आर्टिस्ट, ज्वेलरी, ब्रँडेड क्लोथ्स, अशा सगळ्या वस्तूंचं तुम्ही काम करू शकता. सो इथपर्यंत क्लिअर आहे? चलो, पुढे जाऊया आपण आता. येस, ऍक्टिंग, मॉडेलिंग, परफॉर्मिंग आर्ट. येस, व्हेरी गुड. छान. कोणी कोणी छान हे कमेंट केली आहे. डायमंड शॉप. येस. ज्यांचा भाग्यांक 6 आहे त्यांना लागू आहे का मॅम? हे येस, त्यांना पण लागू आहे. कारण तुमचा भाग्यांकामध्ये 6 आहे. तो तुम्ही आताच हे जर सुरुवात केलं, फॉर एक्झाम्पल तुमचं वय आहे आता 25,
किंवा 20, तर एवढ्या कमी वयातच जर तुम्ही स्टार्टअप केलात तर तुमचा तो बिझनेस किती ग्रोथ करेल लक्षात घ्या. मॉडेलिंग मध्ये जाऊ शकतात, मॉडेल फिगर, येस एक्झॅक्टली, ऍक्टिंग, मॉडेलिंग, येस. चला पुढे जाऊया आपण आता. सो नंबर 6, डॉक्टर फील्डमध्ये सुद्धा जाऊ शकता तुम्ही, इंटेरियर डिझायनर होऊ शकता, ब्युटी इंडस्ट्री, हॉटेल इंडस्ट्री, मॅनेजमेंट, काउन्सिलर, या सगळ्या फील्ड तुमच्यासाठी ओपन आहेत नंबर 6 साठी. आता पुढे जाऊया आपण. नंबर 7, नंबर 7 केतूचा नंबर, म्हणजे या व्यक्तींना डोकं नाहीये, शरीराचा खालचा भाग आहे. नंबर 7, ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 या तारखेनं झालेला आहे त्याचं रुलिंग प्लॅनेट आहे केतू. कशा असतात या व्यक्ती? आता इथे लिहिलेलं आहे काइंड हार्टेड. काइंड हार्टेड म्हणजेच काय? दयाळू असतात, इमोशनल असतात, व्हेरी मच नॉलेजेबल. नॉलेजचा नंबर आहे नंबर 7. या व्यक्ती कुठल्याही क्षेत्रामध्ये पीएचडी करू शकतात, एवढं छान नॉलेज असतं यांना. ओके, पण होतंय काय, मला ज्या गोष्टी कळतात किंवा मी ज्यांना जे सांगते ते त्यांना व्यवस्थित कळत नाही. बघा 7 नंबरवाल्यांच्या व्यक्तीचा काय गोंधळ होतो. 7 नंबरची एखादी व्यक्ती तुमच्या घरात आहे आणि ती व्यक्ती तुम्हाला असं वाटते की ही काहीतरी वेगळी वागते, आणि त्या व्यक्तीला असं वाटतंय की मला कोण समजूनच घेत नाहीये. त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये कम्युनिकेशन गॅप पडतोय. 7 नंबरच्या व्यक्तीला असं वाटतंय की मला घरी कोण समजून घेत नाहीये, मी काय सांगते ते बोलतेय, मी काय सांगण्याचा प्रयत्न करते ते कोणाला कळत नाहीये, आणि यामुळे या व्यक्तींना एकटेपणा फील होतो. सगळे आहेत घरी पण तरी सुद्धा माझ्या मनाला किंवा माझ्या भावना समजणारं कोणीच नाहीये असं यांना वाटतं. आणि म्हणूनच 7 नंबरच्या व्यक्तींचा मोस्ट ऑफ फॅमिली पासून डिटॅचमेंट होतो. डिटॅचमेंट होतो म्हणजेच काय? फॅमिली पासून या हळूहळू लांब जातात. असं आहे 7 नंबर. नॉलेज खूप असतं यांना, नॉलेज घ्यायला आवडतं, यांना एकटं राहायला आवडतं, प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी सत्य आहे, लॉजिक आहे हे जाणून घ्यायला आवडतं. अध्यात्मामध्ये सुद्धा छान असतात, म्हणजे अध्यात्माची यांना आवड असते. या लोकांची इंट्युशन पॉवर फार छान असते, गट फिलिंग चांगली असते. पण होतं काय की या व्यक्ती थोडं जास्त विचार करतात, अतिविचार, ओव्हर थिंकिंग, आणि त्यामुळे कुठेतरी एकटेपणा फील करतात. या व्यक्तींच्या बाबतीत असं होतं की यांना कामानिमित्त कुठेतरी बाहेर जावं लागतं कुटुंबाला सोडून, किंवा लग्न झाल्यानंतर यांची ट्रान्सफर होते त्यामुळे कुटुंबाला सोडून मे बी यांना लांब जावं लागतं. थोडक्यात काय तर फॅमिलीपासून दूर जावं लागतं कुठल्या ना कुठल्या तरी जेन्युअन रिझनसाठी. असा हा नंबर. आणि हा नंबर असा आहे की नुसता रट्टा नाही मारायचा. बघा नीट ऐका, नुसतं रट्टा नाही मारायचा अभ्यासामध्ये पण. ती गोष्ट काय आहे मला पहिलं ते समजून घेऊ दे. पूर्ण ती गोष्ट समजून घ्यायची आणि त्यानंतर स्वतःचे विचार त्याच्यामध्ये ऍड ऑन करायचे. म्हणजेच काय तर रिसर्च करणं. सो 7 नंबर रिसर्चचा सुद्धा नंबर आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? नंबर 7. हा क्लिअर असेल तर मला सांगा बरं सगळ्यांनी. आणि हे तुमच्या बाबतीत होतंय का लागू हे पण मला सांगा. नंबर 7, 7, 16, 25 सगळ्यांचंच मी सांगितलंय. आता आणखीन एक मेजर पॉइंट मी सांगेन तुम्हाला, तो तुम्ही रिलेट करा. नंबर 7 वाल्या व्यक्तींचं ना काहीतरी कोणाशी तरी बिनसतं संसारामध्ये, फॅमिलीमध्ये, त्यामुळे यांचं फॅमिली लाईफ म्हणावं तसं चांगलं नसतं. मे बी सगळ्यांचंच नसेल, पण 80% लोकांचं फॅमिली लाईफ चांगलं नसतं नंबर 7 वाल्या लोकांचं. कुठेतरी त्यांना फॅमिलीमध्ये कॉम्प्रोमाइज करावा लागतो, ऍडजस्टमेंट करावी लागते खूप मोठ्या प्रमाणात, त्यांचं मन मारावं लागतं. सो हे मला एकदा सांगा, कोणीतरी तुमच्या बाबतीत हे रिलेट करतंय की नाही? ओके, चलो, थँक्यू सो मच. आणि म्हणूनच आपल्या ग्रीडमध्ये, आता आपण पुढे ग्रीड शिकणारच आहोत, आपल्या ग्रीडमध्ये ना 7 नंबर जास्त रिपीट व्हायला नको. जेवढा 7 नंबर रिपीट होईल तेवढा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतो. ओके, सो 7 नंबर रिपीटेड नको. एकदा आला ठीक आहे,
पण दोनदा तीनदा चारदा आला असेल तर खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात. तसंच 2 नंबर, 2 नंबर पण आपल्या ग्रीडमध्ये वारंवार रिपीट नको व्हायला, अदरवाईज आपल्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात, अगदी सुसाईड अटेम्प्ट पर्यंत. म्हणूनच आपल्या ग्रीडमध्ये 2 नंबर आणि 7 नंबर जास्त रिपीट व्हायला नको. 8 नंबर नको रिपीट व्हायला. 4 नंबर जास्त जास्त रिपीट नको व्हायला. ते पुढे आपण बघणार आहोत. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? चल पुढे जाऊया. बरं आता मी चॅट बॉक्स बंद करते हा. कारण इतर लोक ना, मी जे काय बोलते त्याचा अर्थ समजायचं सोडून दुसऱ्याच भलत्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. मॅडम माझा 5 आहे, माझा 3 आहे. आता आपण बोलतोय कशावर त्याच्यावर मला प्रश्न विचारा. ठीक आहे, चल पुढे जाऊया आपण आता. नंबर 8 कडे येऊया. तो जे चाललेला आहे त्याच्यावर प्रश्न विचारा. ठीक आहे. नंबर 8, ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झालेला असतो, अशा व्यक्ती सगळ्या. आणि 8 नंबर कोणाचा आहे? शनीचा नंबर. शनी महाराज आपल्याला सगळ्या गोष्टी भरभरून देतात का? मला सांगा. मग शनी महाराज कसे आहेत? आता इथे चॅट बॉक्सचा यूज करा. कसे आहेत शनी महाराज सांगा मला. हा, 7 नंबरच्या व्यक्तीने कुठल्या प्रोफेशनमध्ये जायचं ते विसरली ना मी सांगायचं. येस येस, राईट डाऊन. 7 नंबरच्या व्यक्ती कुठल्याही अशा प्रोफेशनमध्ये जाऊ शकतात जिथे रिसर्च करू शकतात, हिलिंग फील्डमध्ये जाऊ शकतात, म्हणजे रेकी शिकू शकता, न्यूमरोलॉजी शिकू शकता, वास्तू कन्सल्टंट होऊ शकता, आकाशिक रीडर होऊ शकता तुम्ही. त्यानंतर ऍस्ट्रोलॉजी करू शकता. ओके, सायकोलॉजी करू शकता, काउन्सिलिंग फील्डमध्ये जाऊ शकता, एखादा उत्तम सायंटिस्ट सुद्धा तुम्ही होऊ शकता, मेडिकल फील्डमध्ये जाऊ शकता. सो बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी, बरेच क्षेत्र तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. आता आपण बघूया नंबर 8. सो ज्यांचा जन्म 8 तारखेचा आहे, 8, 17 आणि 26, त्याचा रुलिंग प्लॅनेट आहे शनी. सो शनी महाराज कसे आहेत? न्यायप्रिय, न्यायाची देवता, बरोबर ना? आणि न्यायप्रिय असल्यामुळे अशा व्यक्तींचा स्वभाव कसा असतो की जे खरं ते खरं, खोटं ते खोटं, त्यामुळे कोणाची बाजू घेतात? सत्याची बाजू घेतात. आणि म्हणूनच अनेकदा या लोकांचं इतर अनेक लोकांबरोबर पटत नाही, कारण तुम्ही सत्याची बाजू घेता, तुम्ही त्यांच्यासारखे वागत नाही, खरे असता. आणि त्यामुळे खरं कोणाला हल्ली पटत नाही, किंवा आपण जेव्हा इतरांना खरं सांगतो, आरसा दाखवतो, ते त्यांना आवडत नाही. त्यांना खोटी खोटी माणसं आपल्या आजूबाजूला पाहिजे असतात, राईट? पण या व्यक्ती कशा असतात? जे आहे ते तोंडावर स्पष्ट बोलायचं, खरं खरं बोलायचं. ठीक आहे. सो शनी महाराज न्यायप्रिय, शिस्तप्रिय, त्यामुळे अशा व्यक्ती सुद्धा अशा स्वभावाच्या असतात. बट आता शनी महाराजांची चाल कशी आहे? हळूहळू. आणि त्यामुळे यांची सुद्धा जी काही ग्रोथ होते, प्रगती होते, ती हळूहळू होते. यांच्या जीवनामध्ये खूप सारा स्ट्रगल येतो, अडथळे येतात. ओके. सो या लोकांना ज्या ज्या काही गोष्टी इतर लोकांना 4 वर्षात, 5 वर्षात मिळतात, तर यांना त्या मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो. यांना त्या मिळवण्यासाठी 8 वर्ष, 9 वर्ष वाट बघावी लागते. मी फक्त तुलना सांगते की एखाद्याला एखादी गोष्ट पटकन मिळते, 1-2 वर्षांमध्ये मिळते, पण यांना मात्र त्या गोष्टी मिळण्यासाठी 6 ते 7 वर्ष स्ट्रगल करावा लागतो, हार्डवर्क करावा लागतो. पण मेहनतीप्रमाणे रिझल्ट तेवढा सुद्धा मिळत नाही. बट येस, एवढं मी नक्की सांगेन की या व्यक्तींच्या लाईफमध्ये यांची ग्रोथ होते वयाच्या 35 नंतर. आणि जी काही ग्रोथ होते ती परमनंटली टिकणारी असते, परत तिकडे डाऊनफॉल येत नाही. स्थिरत्व, स्थैर्य निर्माण होतं अशा लोकांमध्ये. सो चेक करा तुमची बर्थडेट अशी आहे का. आता बघा, 7 नंबरच्या जीवनामध्ये थोडंसं डिले आहे, त्यामुळे लग्नासाठी डिले, चांगल्या जॉबसाठी डिले, मुलं होण्यासाठी डिले, वेळ लागतो, काही ना काहीतरी अडचणी येतात. सो अशा गोष्टी, प्रमोशनसाठी डिले, अशा गोष्टी सुद्धा या नंबरच्या बाबतीत होत असतात. चेक करा तुम्ही तुमच्या बाबतीत असं होतंय का. 8 नंबरवाले. आता 8 नंबरवाल्यांनी कुठल्या फील्डमध्ये जावं? तुम्ही सांगा मला, याने कुठल्या फील्डमध्ये जावं? यांना न्याय हवाय तर कुठल्या फील्डमध्ये जावं?
चला मला त्या फील्ड सांगा बरं, यांचं कार्यक्षेत्र सांगा. येस, व्हेरी गुड. जज होऊ शकतात, लॉयर, एक्झॅक्टली, खूप छान. फायनान्स फील्डमध्ये जाऊ शकतात, लॉ फील्डमध्ये जाऊ शकतात, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाऊ शकतात, रिअल इस्टेटमध्ये जाऊ शकतात. 8 नंबर रिअल इस्टेटसाठी खूप छान आहे. जमिनीचा व्यवहार करू शकता तुम्ही. ठीक आहे, सो गुड. हा, बरं मी आता जे सांगितलं ते कोणाकोणाला रिलेट होत आहे तर त्यांनी मला हँड रेज करून सांगा, मी त्यांना अनम्यूट करते. अश्विनी यादव. येस, अश्विनी मॅडम कुठून आहात तुम्ही? मी बांगलादेश मधून आता सध्या आहे. हा, असं महाराष्ट्र, सांगली. बरं किती नंबर वाल्या आहात? 8 नंबर वाल्या. हा, 8 हा, नोव्हेंबर. काय रिलेट करते आम्हाला सांगायचं तुला. हेच सगळं स्ट्रगल केल्याशिवाय काही मिळालं नाही. आणि वयाच्या 30 नंतर हळूहळू सगळं मिळायला लागलं. 30 वर्षापर्यंत खूप त्रास झाला. आणि असंच कुणा संग पटत नाही, जे खरं आहे ते खरं तोंडावर बोलणे, ह्याच्यामुळे कुणाला जास्त फ्रेंड नाहीत. मग जी आता, खरंच असते तेवढीच जवळ आहे. हा आता तुम्हाला काय शिकायचंय? एवढं पण जास्त खरं नाही बोलायचं. आता शांत असते मी, आता कळलंय हा, मला खरं कुणाला पचत नाही. हे आपल्या मनात ठेवायचं, कारण बघा समोरचा माणूस माणूस खोटं बोलतोय हे आपल्याला माहित असतं. पण खोटं बोलताना तो एवढ्या अशा पद्धतीने बोलतो की समोरच्याला वाटतं की हा जे बोलतोय ते खरं होतंय. पण जेव्हा त्या व्यक्तीची ती गोष्ट तुम्हाला माहित असते, अरे हे खोटं आहे, तेव्हा तुम्हाला कळतं, पण तुम्ही त्याच्या चेहऱ्यासमोर ते दाखवायचं नाहीये. हा, आता असं होतंय मला मला कळतं पुढचा माणूस आपल्याला गंडवतोय. ते खरं मी त्याला काही बोलायला जात नाही आता. हा म्हणायचं सोडून द्यायचं. एक्झॅक्टली, जिथे गरज आहे तिकडेच कोणाला तरी आरसा दाखवायचा. आरसा कोणाला दाखवायचा आहे? अगदी आपल्या अगदी जवळच्या माणसांना, की जी व्यक्ती आपल्यावर खूप ट्रस्ट ठेवते, ज्या व्यक्तीला आपली मतं पटतात, जी व्यक्ती आपलं ओपिनियन घेतल्यानंतर स्वतःमध्ये चेंजेस करते, त्या व्यक्तींना आरसा दाखवायचा किंवा त्या व्यक्तींना असं काहीतरी सांगायचं, सगळ्यांनाच नाही. ओके. येस, मयुरी कुठून आहात तुम्ही? औरंगाबाद वरनं आहे मी. हा, बोला. तुम्ही जे 8 नंबर बद्दल सांगितलं ते एकदम बरोबर आहे. माझा कारण की मुलांक 4 आणि डीएन जो नंबर आहे तो 8 आहे. त्याच्यामुळे मला दोन्ही सूट एकदम बरोबर झाले. तुम्ही जे सांगितले काल ते पण आणि आजचा 8 नंबरचा पण बरोबर आहे. काही म्हणजे एकटी मात्रही शंका नाही त्याच्यात. ओके, चल. मेहनत खूप करावी लागते. हा, मेहनत खूप करावी लागते. आणि फळ हे जे आहे ते अजूनही मिळालेलं नाही. त्याला वेळ लागत आहे. चला, आलात ना त्या मार्गावर, योग्य ठिकाणी आलात हो, ना, बस समजायचं हो. इथून आपली गाडी सुसाट पळणं. Exactly. कारण जे आपले स्वामी महाराज आहेत ते कोणालाच कुठेही पाठवत नाही. काहीतरी तिथे पर्पज असतो, उद्देश असतो, म्हणूनच कोण ना कोणतरी कुठे ना कुठेतरी कनेक्ट होतो. मला वेळ आहे भरपूर म्हणून मी ते कनेक्ट झाली नाही. तुमची ती वेळ आलेली आहे योग्य म्हणून तुम्ही ते कनेक्ट झालेला आहे. ठीक आहे, चलो. सारिका गंगासागर, बरोबर वाचलं का नाव मी? हा, अनम्यूट करा. अनम्यूट नाही झालात मॅडम तुम्ही. हा, आता चेक करा. हा, येस. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी सारिका गंगासागर आणि माझा कुठून आहात काय तुम्ही? भाग्यांक 8 आहे, यवतमाळ. यवत. हा, हा, आणि जे काय तुम्ही सांगितलं ते बरोबर सांगितलं. ओके. अच्छा, तुमचा हा. भाग्यांक 8 आहे का? हो. ओके ओके ओके, चलो, हा. ग्रेट. थँक्यू सो मच. सायली जोशी, आपण एक लास्ट घेऊया आता. सायली जोशी. हा हो मॅडम, हॅलो. हा, बोला. मी सायली जोशी डोंबिवलीहून बोलते मॅडम. हा, माझा पण मुलांक 4 आणि भाग्यांक 8 आहे. तर ओके. दोन्ही माझ्याला बरोबर अगदी सेम हे होत आहेत. स्ट्रगल 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 लाईफ स्ट्रगल मध्ये, स्ट्रगल अजून पण स्ट्रगलच आहे. तरी चेहऱ्यावर पण एवढं सुंदर हास्य आहे. हा एक तुमचा प्लस हो. पॉइंट आहे. थँक्यू मॅडम. चलो, छान. ओके, थँक्यू. ओके, दर्शना. हा, दर्शना आरेकर. हॅलो मॅम.
हा येस. माझा मुलांक 4 आहे आणि भाग्यांक 3 आहे. पण जे तुम्ही आता 8 बद्दल म्हणालात ना, ते सगळं माझ्या बाबतीत आहे. म्हणजे स्ट्रगल तर अजून पण आहे. जॉबचं जसं म्हणालात तसं माझं बरोबर जसं 4 नंबरचं आहे तसंच आहे, की नाही पटलं तर मी सोडून देते. बिकॉज जास्त करून माझं फक्त बॉस सोबतच होतं, आता की आता नाही आता पटत. तुम्ही 35च्या अबाव आहात की 35च्या आत आहात? अंडर आहे, 32 हा, आहे. त्यामुळे तुमचा जो 4 नंबर आहे तोच चालतो, राहूचा नंबर. त्यामुळे हां या आणि गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होत आहेत. ओके आणि मग 32 35 आफ्टर मग तो जो भाग्यांक आहे तो हे होणार तो आहे का? काम करायला सुरुवात करेल. पण ओके. म्हणजे तो 3 तिथे नंबर आहे. हा पण तिथे पण तुमचा असं नाही होत की टोटली भाग्यांकच काम करणार. तिथे ओके. मूलांक पण काम करत असतो. कारण हा त्याला मूळ अंक म्हणतात. तो हं. केव्हापासून आपल्या मागे लागलेला आहे? आपल्या जन्मापासून. बरोबर. त्यामुळे तो आपला पिच्छा सोडत नाही. जरी हं. आपलं वय 35 नंतर झालं तरी थोडा थोडा का होईना तो ढवळाढवळ करत असतो आपल्या लाईफमध्ये. ओके. पण माझं मग तो जो सगळा स्वभाव आहे तो नंबर 8 सारखा का आहे? 8 सारखा नाहीये, नंबर 4 सारखाच आहे तुमचा स्वभाव. ओके. हा, जसं की मी तुम्हाला सांगितलं, नंबर 4 थोडंसं डोक्याने म्हणतात ना, याला थोडंसं गुंड प्रवृत्ती म्हणतात. हां, माझं जमलं तर जमलं, नाही तर नाही. हां. मला कोणाचं ऐकायचं नाहीये, माझ्याप्रमाणे सगळं चाललं पाहिजे. मला हं, पटलं तर मी करणार, नाहीतर नाही. म्हणजे माझं ओपिनियन महत्वाचं आहे, हं, हं. असा स्वभाव थोडासा. हां, म्हणजे तो डिसिप्लिन सारखं नाही झालं तर मग माझं ते नाहीच पटत हा, कुठे असं आणि आहे. मला माझ्या कामामध्ये कोणाचं इंटरफेअर चालत नाही. नाही चालत. बरोबर आहे. स्ट्रिक्टली. तो येस. तो थोडासा स्ट्रिक्ट. लोकांना वाटेल ही बाई किती स्ट्रिक्ट आहे, पण स्ट्रिक्ट हं. नाहीये. तिचे रूल्स रेग्युलेशन आहेत, ती बरोबर फॉलो आहे. करते. हे लोकांना नाही हां. पटत. आणि नेहमी त्यामुळे समोरच्याला खरं असं वाटतं वागून ही किती रूड आहे, किती ऍटिट्यूड बरोबर. आहे. हां. राईट. येस. हं. आणि खरं वागून पण असं लोकांना वाटत नाही, की आपण खरे आहोत. म्हणजे ते पण मी पटवून एक सांगेन देण्यामध्ये खूप तुम्हाला, जास्त वेळ लागतो. लोकांचा विचार जास्त करायचा नाही. कारण हां, लोकांचाच विचार करत बसलात, याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, सगळ्यांच्या मनाप्रमाणे वागत बसलात, तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कधी वागणार? बरोबर. त्यामुळे स्वतःला सिद्ध करायचं. मग एकदा का आपण स्वतःला सिद्ध केलं की बरोबर बाकी सगळे आपलं ऐकायला सुरुवात कर. दॅट्स ओके. इट. त्यामुळे फोकस ऑन युअर गोल्स. दॅट्स इट. हां, ठीक आहे. बस. येस. कन्सिस्टन्सी असायला पाहिजे, तुमच्याकडे गोल्स प्रति फोकस असायला पाहिजे. रोज तुम्हाला स्वतःला ऑर्गनाईज राहायचंय, डिसिप्लिन मध्ये राहायचंय. हे नियम पाळलात की तुम्ही पुढे गेलात. ओके. चलो. आता एक लास्ट घेते बरं. तृप्ती पवार, हा बोल. कारण आज आपले सगळे नंबर हे करायचे आहेत. हॅलो. हा येस, तृप्ती कुठून आहात? येतात ना, नाशिक वरून येणार. हा हा, बोला. माझा मूल्यांक 1 आहे आणि भाग्यांक 8 आहे. 1 आणि 8. ओके. 8 हो. प्रॉब्लेमॅटिक आहे. बऱ्याच गोष्टी 8 प्रमाणे पण बऱ्याच गोष्टी होतात. स्वभाव पण स्ट्रेट फॉरवर्ड आहे. जे आहे खरं ते खरं आहे, जे खोटं ते खोटं. ओके. कारण 1 आणि अं, 8 हे चांगलं कॉम्बिनेशन नाहीये. एक नंबर सूर्याचा नंबर 8 आहे, शनी महाराजांचा. हो दोघं एकमेकांच्या अपोजिट आहे. दोघांचं पटत नाही. हो. त्यामुळे येस, प्रॉब्लेम तर येणार तुमच्या लाईफमध्ये. ठीक आहे. नलिनी मॅडम. मॅम, माझा मूल्यांक 9 आहे, भाग्यांक 8 आहे. तुम्ही सांगितलं तसंच आहे की मी खूप स्ट्रगल केलं, पण आता 35 वर्षानंतर माझ्यात खूप ग्रोथ झाली आहे. आणि तुम्हाला जॉईन झाल्यापासून तर आजच ग्रोथ झालेली आहे. थँक्यू सो मच. ग्रोथ झाली आहे. जे बोलला ना ते एकदम परफेक्ट आहे त्याच्यात. चलो, थँक्यू सो मच. ओके, माईक म्यूट करते हा तुमचा. पुढे जाऊया आता आपण. नंबर आपला 8 झाला ना नंबर आता. ओके. कोणाचा तरी माईक म्यूट आहे, अनम्यूट आहे का? बंद करा. हा, नेक्स्ट नंबरकडे येऊया आपण आता. 8 नंबर झालेला आहे ना. 8 नंबरने कुठल्या फील्डमध्ये जायचं मी सांगितलं ना तुम्हाला. आता नेक्स्ट नंबर 9. नंबर 9 कडे येऊया आपण. ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झालेला आहे, सो त्यांचा मूलांक येतो 9. तो त्यांचा रुलिंग प्लॅनेट आहे मार्स, मंगळ. आता मंगळ जो ग्रह आहे त्याचा कलर कसा आहे? लाल रंग. आणखी आपल्या रक्ताचा पण कोणता कलर आहे? लाल रंग. सो या रंगाला स्फोटक असं म्हटलं जातं. ब्लास्ट, स्फोटक. मग या व्यक्ती कशा असतात? खूप राग येतो, अतिशय राग, चिडचिड,
जर तुमचा नवरा असेल तर तो लगेचच तुम्हाला आयडिया येईल. 9 नंबरवाला नवरा असेल कोणाचा तर घरी आले की चिडचिड, राग, कुठलंही उत्तर सरळ द्यायचं नाही. पण या व्यक्तींमध्ये माणुसकी एक नंबर असते. ओके. सो 9 नंबर म्हणजेच या व्यक्तीमध्ये माणुसकी खूप छान असते. फक्त एकच यांचा ड्रॉबॅक आहे की राग भयंकर येतो. त्यानंतर मूडी असतात, अग्रेशन जास्त असतं. यांना ना असे असे डेंजर गेम खेळायला आवडतात. मग स्कुबा ड्रायव्हिंग असेल, रिस्की गेम ते खेळायला आवडतात. खूप महत्वाकांक्षी, अँबिशियस असतात. मोठमोठ्या गोष्टींबद्दल बोलणारे, यांची स्वप्न मोठी असतात. छोटी स्वप्न बघायला आवडत नाही यांना. मोठी स्वप्न, उडी घ्यायची तर मोठी घ्यायची. मग यांच्याकडे असं आहे की हा नंबर ऑथॉरिटीचा नंबर आहे. म्हणजे यांना दुसऱ्यांना ऑर्डर द्यायला आवडते, पण दुसऱ्यांचं ऐकायला अजिबात आवडत नाही. ओके. सो यांना कोणाला हाजी करायला पण आवडत नाही. आणि जर यांचे कोणी दुश्मन झाले तर ते कधीच सरेंडर होत नाही. काय म्हटलं जातं त्याला? सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नाही. म्हणजे कोणाची माफी मागणार नाही. भले चूक यांची असेल तरी सुद्धा नाही. एकदा दुश्मनी घेतली तर दुश्मनीच म्हणजे दुश्मनी. परत त्याच्याशी त्याला सरेंडर व्हायचं नाही, अशी काहीशी यांची प्रवृत्ती असते. ओके. सो या व्यक्ती कोणाच्याही दबावाखाली, प्रेशर खाली काम करत नाही. यांच्याकडे खूप छान स्किल असते. आता यांचं पण असंच आहे. 9 नंबरच्या व्यक्तीचं सुद्धा लग्नानंतर यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने ग्रोथ होते. हा येस, वैशाली मॅडमने छान सांगितलं, मोडेन पण वाकणार नाही. येस, एक्झॅक्टली. सो ही म्हण या लोकांना छान लागू पडते 9 नंबरला. थँक्यू वैशाली मॅडम. येस. ओके. सो या व्यक्तींना ऑर्डर द्यायला असते. सॉरी, या लोकांना दुसऱ्यांना ऑर्डर द्यायला आवडतं. पण स्वतः ऑर्डर कोणी यांना दिली किंवा काही काम सांगितलं तर त्यांना आवडत नाही. म्हणजे कोणाच्या अंडर काम करायला यांना आवडत नाही. असा आहे 9 नंबरवाला व्यक्ती. याला म्हणतात सेनापती. आपल्या न्यूमरोलॉजीच्या लँग्वेजमध्ये 1 नंबरला म्हणतात राजा, 2 नंबरला म्हणतात राणी आणि 9 नंबरला म्हणतात सेनापती. मग कुठल्याही राज्याचा सेनापती कसा असायला पाहिजे? ऑब्व्हियसली हे गुण त्याच्यामध्ये असायलाच पाहिजे. तो मिळमिळीत असेल तर त्या राज्याचं प्रतिनिधित्व करेल का तो? नाही करणार. त्याच्यामध्ये गट्स असायला पाहिजे, त्याच्यामध्ये त्याला ऍक्शन घेता आली पाहिजे. ऐन वेळेला शत्रूने एखादी जर चाल केली तर त्याला त्याचं प्रत्युत्तर द्यायला पाहिजे. राईट? ऍक्शन घेता आली पाहिजे. सो असा हा डॅशिंग नंबर, असं आपण याला म्हणूया. काय म्हणूया याला आपण? डॅशिंग नंबर. मग कुटुंबामध्ये या व्यक्ती कशा वागतात? कुटुंबामध्ये पण अशाच वागतात. माझं ऐकायचं सगळ्यांनी, मी बोलेन तेच. आणि जर यांचं नवऱ्याबरोबर वगैरे किंवा घरातल्यांबरोबर काही झालं तर या स्वतःहून कधीच त्यांच्याशी बोलायला जात नाही. जोपर्यंत समोरून तो व्यक्ती त्यांना हाक नाही मारत तोपर्यंत त्या व्यक्ती बोलायला जात नाही. पण या व्यक्तींची एक खासियत आहे की माणुसकी खूप उत्तम असते आणि माणुसकीचं नातं खूप छान प्रकारे निभावतात. मग शेजारी असतील किंवा कोणाला सोशल वर्कमध्ये काही सपोर्ट करायचं असेल लगेचच मदत करत. मदतीला धावणारा नंबर 9. तो हे नंबर 9 वाले व्यक्ती, मला सांगा आता तुम्ही, या व्यक्ती कुठे कुठे जॉब करू शकतात, कुठल्या प्रोफेशन मध्ये जाऊ शकतात? सांगा आता, तुम्ही सांगा. चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. कुठल्या प्रोफेशन मध्ये जाऊ शकतात? हा, येस. पोलीस, आर्मी, येस. समाज सेवा, सोशल वर्क, व्हेरी गुड. डिफेन्स, राईट, व्हेरी गुड. खूप छान आन्सर दिलं, मला सांगायची गरजच नाहीये. पोलीस फील्डमध्ये जाऊ शकतात, आर्मी, स्पोर्ट्स, सोशल वर्क, डॉक्टर होऊ शकतात, कारण रक्ताचा कलर कोणता आहे? लाल. सो डॉक्टर. मेडिकल फील्डमध्ये जाऊ शकतात, फायर ब्रिगेड, फायर सर्व्हिसमध्ये जाऊ शकतात. लिडरशिपची क्वालिटी यांच्यामध्ये आहे, त्यामुळे अशा प्रकारचे जॉब करू शकतात. ओके. एखाद्या कंपनीचे सीईओ पण होऊ शकतात, जिथे त्यांना त्यांच्या हातामध्ये सगळे डिसिजन आहेत. अशा कोणत्याही जॉबमध्ये जाऊ शकतात. सो खूप छान व्यक्ती. बघा, रस्त्यावर एखादा प्रसंग होतो, अपघात वगैरे होतो, आपण सगळेच पुढे जाऊन त्या व्यक्तीला मदत करतो का?
नाही करत. पण नंबर 9 वाला मात्र तिकडे जाऊन त्या व्यक्तीला पूर्ण मदत केल्याशिवाय घरी रिटर्न येणार नाही. असा असतात नंबर 9 वाले. हेल्पफुल नेचर. येस. कोणाकोणाला वाटतंय की मी जे सांगितलं माझ्याबरोबर रिलेट होते मॅडम, 80% रिलेट होते माझ्याबरोबर. कारण 10% आपण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येकाचे कार्मिक बंधन वेगळे असतात, प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे असतात, प्रत्येकाचा कर्मा वेगळा असतो. त्यानुसार मग ते बदल त्यांच्या लाईफमध्ये कमी जास्त प्रमाणात होत असतात. ओके. सो आपण गृहीत धरूया की 80% हे कोणाच्या बाबतीत लागू पडतंय. ज्यांचं झालेलं आहे त्याने हँड डाऊन करा प्लीज. या मॅडम आहेत माझ्यासमोर. अप्पो लिहिलेलं आहे. अप्पो, हा बोला. हा अनम्यूट करा. हॅलो. एकच मिनिट हा. स्वाती, जरा पाणी दे ना मला. जागृती पवार नाव आहे. मी बदलापूरहून आहे. ओके, हा बोल. तर माझा मूल्यांक पण 9 आहे, माझ्या मिस्टरांचा पण 9 आहे, आणि माझ्या मोठ्या मुलीचा पण 9 अरे आहे. बापरे, एका घरामध्ये 3 सेनापती आहेत. हा 9. तर आणि माझा भाग्यांक 1 आहे. पण हे 9 नंबर मधलं आणि 1 1 आणि नंबर 9 मधलं पण छान आहे. माझं एक कॉम्बिनेशन छान आहे तुमचं. माझं स्वतःचं. मिस्टरांचं आणि छान मुलीचं अजून कॉम्बिनेशन काढलं आहे. नाहीये. नाही, तुम्हाला सांगायला आवडेल मला की तुमचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. हा, येस, थँक्यू. बोला आता. आणि मला पूर्ण 90 काय 100% गुण मिळतात 9 नंबरचे. माझ्या बाबतीत तरी. तुमच्या घरामध्ये मग समोरच्याच्या बाबतीत कमीपणा कोण घेतो मला सांगा फक्त, मला ऐकायला आवडेल. मलाच घ्यावं लागतं ऑब्व्हियसली. ओके, चलो गुड. कोणीतरी एकाने घेणं कधी कधी गरजेचं असतं. हो, घ्यावा तर लागतोच, पर्याय नसतो. राईट. शेवटी आई या. राईट. हो बरं. यशोदा राऊत, हा बोला यशोदा. हॅलो मॅडम, हा, ऍक्च्युली माझा प्रॉब्लेम आता वेगळाच कुठून आहे. आहात तुम्ही? मी पुण्यावरून आहे, हा पीसीएमसी मध्ये राहते. हा तर आता म्हणजे माझ्या जन्मानंतर माझा जन्म ऍक्च्युली घरचे सगळे म्हणतात की 26/2 आहे आणि बर्थ डेट ऑन पेपर लागलेली आहे 27/2. हम्म. म्हणजे ती बर्थ डेट मी कॅरी करते ती 27 फेब्रुवारी 1984 आणि आईच्या म्हणण्यानुसार माझा जन्म झालाय 26 फेब्रुवारी 1984. तर माझा मुलांक जो 26/2 आहे तो 8 आणि 5 येतो सगळं टोटल केली तर, आणि 27/2 केली तर माझा मुलांक 6 आणि 9 येतो, मुलांक आणि भाग्यांक. तर माझे हे गुण जे आहेत ते सगळे मिक्स दिसतात, म्हणजे माझं नाही जे नाही आहे ते नाही सगळं नाही नाही. मिक्स आहे. जर तुम्हाला परफेक्ट माहित असेल तर तुम्ही त्या नंबरला फॉलो करायचंय. जर माहित नसेल तर तुम्ही ऍज ऑन तुमची जी बर्थ डेट तुमच्या डॉक्युमेंटवर आहे त्याला फॉलो करायचंय. ओके, पण ते ओके. कसं आहे, हा बर्थ सर्टिफिकेट वर सुद्धा 27/2च आहे, पण घरचे सगळे म्हणतात की 26/2 आहे. त्याच्यामुळे म्हणजे त्यांचंही कन्फ्युजन होतं आणि माझंही. पण मग आता कन्फ्युजन असेल तर तुम्ही जी ऑन बर्थ डेट तुमच्या डॉक्युमेंटवर आहे तीच फॉलो करा. ओके, पण तर माझा मग तुम्हाला डॅम शुअर माहित असेल, तुमच्या घरातल्यांना लिहून ठेवलेली असेल तर वेगळा भाग. पण त्यांनाच माहित नाही, त्यांचाच गोंधळ आहे, तर तुम्ही ऑन डॉक्युमेंटवर जी बर्थ डेट आहे ती फॉलो करा. ठीक आहे. हा, प्रियंका मॅडम, प्रियंका पितळी. मॅडम माझं भाग्यांक 9 आहे आणि मुलांक 4 आहे आणि 9 आणि हे 4. सगळं आहे माझ्यासोबत. एक नंबर 9चा आणि 4चा. हा, बोला. आहे, हे डॅशिंग सगळं आहे असतो. माझ्यासोबत. हा. आणि मला सोशल वर्क वगैरे खूप आवडते आणि मी करते आणि याच्यात करता याच्यात आलेली आहे की हा मला करायचंय, अजून पुढे अजून जायचं आहे. आणि ड्रीम्स आहे, बिग ड्रीम्स आहेत माझे. रिस्की गेम्स मला खूप आवडतात. रिस्की म्हणजे लाईफ मध्ये जे पण रिस्क आहे ते मी घेते. चलो ग्रेट. आणि माझ्या हस्बंडचा 1 आहे आणि माझा 9चं कॉम्बिनेशन आहे. तर तुम्ही सांगितलं छान आहे, आता तर मी नोट डाऊन केलेलं आहे ऍक्च्युली. सॉरी, आवाज. हा, मी म्हटलं तुम्ही आता सांगितलं ना 1 आणि 9चं कॉम्बिनेशन छान आहे. तर हा. माझे हस्बंडचा मुलांक 1 आहे आणि माझा आता भाग्यांक 9 आहे. तर ते जर छान राहणार आहे ना, ते ते विचारायचं. आपण नाही बघत होत. आपण आता प्रत्येकाचं पर्सनल बघतोय, तुमचं आणि तुमच्या हस्बंडचं नाही बघत होत.
नाही नाही, ते कॉम्बिनेशन म्हणजे आहे ना आता असे आपण चांगले आता आपण राहतात. कॉम्बिनेशन नाही बघत आहोत. आता आपण नंबर बद्दल जाणून घेऊया, कारण मग इतर लोकांचा गोंधळ नको. ठीक आहे. ओके ओके. हा. ठीक. नाहीतर मग आपण कुठल्या टॉपिक वरून कुठे जाणार आणि बिचारी लोक म्हणणार नक्की काय चाललंय, तर तसा गोंधळ नको. ओके. किमया मॅडम, किमया सकपाळ, हा बोला. नमस्ते मॅडम. नमस्कार. मला म्हणजे माझ्या बाबतीत सगळं ते माझा मुलांक 3 आहे आणि भाग्यांक 2 आहे. आणि आता मुलाचं आहे माझ्या तसं सेम आहे, म्हणजे त्याचा मुलांक 3 आहे, भाग्यांक 9 आहे. म्हणजे 9ची जी क्वालिटी सगळी सांगितली ती बरोबर सगळी त्याच्यामध्ये आहे. 3ची काही दिसत नाही तेवढी, कारण की अगदी नवीन शिकायला उत्सुक किंवा काय असं असं काही नाहीये. मला मागे लागावं लागतं, हा. कर रे कर तर रे. आतापासूनच पण त्याच्यामध्ये बाकी त्या क्वालिटीज तुम्हाला डेव्हलप करायच्या. त्या स्वतःहून डेव्हलप कधी होतात? एज मे बी 12 हा. वर्षानंतर किंवा 13व्या वर्षानंतर त्या डेव्हलप होतात. हो बरोबर. अच्छा. हा. आता 14 वर्षांचा आहे तो. हा. म्हणजे 9 वाल्या ह्या सगळ्या क्वालिटी आहेत, पण त्याच्यामध्ये भाग्यांक त्याचा 9 आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणालात की 2 जास्त रिपीट नाही झाला पाहिजे, त्याच्यामध्ये 2 सारखाच रिपीट होतो. म्हणजे बर्थ डेट मध्ये आहे, त्याच्याकडे विशेष लक्ष year. द्या तुम्ही. मी आता एवढंच सांगेन, त्याच्याकडे विशेष लक्ष द्या. तो शाळेतून आल्यानंतर जे काही बोलतोय ती त्याची बडबड अशी समजू नका, तर त्या बोलण्याकडे लक्ष द्या. व्यवस्थित ऐका की तुमचा मुलगा तुमच्याशी काय शेअर करतोय, तो काय बोलण्याचा प्रयत्न करतोय. एवढंच मी आता सांगेन तुम्हाला. ठीक आहे. चलो आता आपण पुढे जाऊया. तो आता आपण पहिले श्वेता मॅडम बोला बरं, एक लास्ट घेऊया आपण. श्वेता मॅडम. श्वेता. हॅलो. हा मॅडम, माझा मुलांक हा 8 आहे आणि माझा भाग्यांक 4 आहे. पण माझा स्वभाव खूप जिद्दी पण आहे आणि माझ्या कामामध्ये खूप असे अडथळे येतात. म्हणजे काम असं पटकन होत पण नाही. हे तुम्ही सांगितलंय खरं आहे मॅडम. ओके. चलो, थँक्यू सो मच. हा. सीमा माने. सीमा मॅडम, हा बोला. हॅलो मॅडम, मी पुण्यावरून बोलते. हा. हा, म्हटलं माझे दीर आणि जाऊ दोघांचा मुलांक 9च आहे. पण तुम्ही जे सांगितलं ते जावेबद्दल सेम आहे, आणि दीर पण तसेच होते, पण लग्नानंतर ते चेंज झालेत असं. ओके. हा. चलो, ग्रेट. मीना बावकर. मीना मॅडम, कोणाचा आहे तुमच्याकडे नंबर 9? हा, अनम्यूट करा. आवाज नाही येत, हेडफोन काढावे लागतील. नाही, आवाज नाही येते. जोरात बोला जर. नाही, हेडफोन लावलेत ना, म्हणून कनेक्ट नाही होणार तुम्ही. बरं ठीक आहे, जाऊ देत. आपण आता सगळ्यांचा बरं, नंबर हरकत घेऊया. नाही. हा, ओके. चालेल, कारण मग वेळ लागेल ना खूप आपल्याला. ठीक आहे. सो आज आपण 1 ते 9 नंबर बद्दल जाणून घेतलं. त्याने कुठल्या प्रोफेशन मध्ये जायला पाहिजे त्याबद्दल जाणून घेतलं. तर आता मला सांगा, आपण थोडंसं रिव्हिजन घेऊया. 1 नंबर कोणाचा नंबर आहे? मला चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. थोडंसं रिव्हिजन घेऊया. म्हणजे तुम्ही खरंच मनाने ऐकताय की फिजिकली मेंटली प्रेझेंट आहात की नाही, मला बघायचंय. हा, येस. या व्यक्तीमध्ये कुठल्या क्वालिटीज असतात? अगदी 1-2 क्वालिटी सांगा त्यांच्या, व्यवस्थित अगदी परफेक्ट अशा कुठल्या क्वालिटी असतात त्यांच्यामध्ये? येस, लिडरशिप आणि ऍक्शन घेणारे असतात. राईट. 2 नंबर कोणाचा नंबर आहे? मूनचा, चंद्राचा नंबर. या व्यक्ती कशा असतात? केअरिंग, हळव्या, बरोबर, सगळ्यांसाठी सगळं काही करणाऱ्या, इमोशनल, केअरिंग. राईट. 3 नंबर गुरुचा नंबर, म्हणजे नॉलेजचा नंबर. बघा, असं लक्षात ठेवा, म्हणजे रट्टा मारायची गरज पडत नाही. 3 नंबर नॉलेजचा नंबर. ज्या लोकांना ज्या क्षेत्रामध्ये नॉलेज आहे त्या क्षेत्रामध्ये यांनी जावं. ओके. 4 नंबर राहूचा नंबर. राहू म्हणजे थोडंसं आपण गुंड प्रवृत्ती बोलूया. मग राहू कसा असतो? माझंच ऐकायला पाहिजे, माझंच चालायला पाहिजे. पण या राहूमध्ये शिस्त खूप आहे, डिसिप्लिन आहे, ऑर्गनाईज आहे. भले या राहूबद्दल लोकांचं मत असं म्हणतं की हा याच्यामध्ये ऍटिट्यूड आहे, पण तो ऍटिट्यूड नाहीये. ते त्याच्यामध्ये डिसिप्लिन आहे इनबिल्ट. त्याच्यामध्ये तो ऑर्गनाईज आहे तेवढा. आणि मग तो अपेक्षा करतो की समोरच्यानी पण असंच राहावं. राईट. सो असा नंबर. त्यानंतर 5 नंबर बॅलन्सिंगचा नंबर. आपल्या जीवनामध्ये जे काही बॅलन्सिंग आपल्याला असायला पाहिजे असं वाटतं
जीवनामध्ये जो काही समतोल असायला पाहिजे त्याचा नंबर आहे नंबर 5. मग सगळ्यांकडेच नंबर 5 असतो का किंवा नंबर 6 असतो का? नाही. मग हा नंबर 5 कुठून आणायचा आपल्याला? जर नसेल तर आपल्या नावामध्ये, आपल्या नावाचं स्पेलिंग करेक्ट करून घ्यायचं आणि ते नंबर 5 वर तुम्ही आणू शकता. त्याला नियम असतात म्हणा पुढे. देन नंबर 6 कशाचा नंबर आहे? व्हीनसचा, ऐशो आरामाचा. तुम्हाला जे काही हवंय ना लक्झुरियस लाईफ, घर घर झालं की गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, फार्म हाऊस पाहिजे, आम्हाला तुमच्या अपेक्षा वाढत जातात पुढे पुढे, राईट? ए दिल मांगे मोर. मग त्याचा नंबर कोणता आहे? नंबर 6. नंतर नंबर 7 कोणाचा नंबर आहे? येस, आता ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत ना त्यांच्यासाठी काही महत्वाचं मी सांगणार आहे. नंबर 7 कोणाचा नंबर आहे? केतूचा. केतू काय करतो? डिटॅच करतो आपल्याला, फॅमिलीपासून डिटॅच, घरापासून डिटॅच. त्यामुळे 7 नंबरवाल्या व्यक्ती कुठल्याही क्षेत्रामध्ये छान काम करू शकतात. यांच्या अभ्यासू प्रवृत्ती असते, पीएचडी करू शकते. पण या लोकांच्या लाईफमध्ये थोडे फॅमिली इश्यूज असतात. ओके. नंबर 8 शनीचा नंबर आहे. शनी म्हणजे कष्ट आलंय, तिथे मेहनत आली, हार्डवर्क आलं. सो तुमच्या नशिबामध्ये हार्डवर्क तुम्हाला इतरांपेक्षा जास्त करावं लागतं आणि त्याचे रिझल्ट पण म्हणावे तसे मिळत नाही. 9 नंबर, अगेन इथे 9 नंबर मार्सचा नंबर आहे, मंगळचा नंबर आहे, ऍक्शन घेणारा नंबर आहे, माणुसकीचा नंबर आहे. या लोकांमध्ये माणुसकी उत्तम असते. सो असे हे 9 नंबर आपण बघितले. त्याचे कुठले कुठले प्रोफेशनमध्ये त्यांनी जायला पाहिजे या गोष्टी आपण आता इकडे पाहिल्या. ठीक आहे. आता आपण बघूया थोडेसे आणखीन वेगळे नंबर, कार्मिक नंबर. आता हे कार्मिक नंबर कोणते आहेत? सो लिहून घ्या, कार्मिक नंबर्स. हेडलाईन द्या, कार्मिक नंबर्स. कुठले कुठले आहेत कार्मिक नंबर्स लिहून घ्या. 10, 13, 14, 16, 19. 10, 13, 14, 16, 19 हे कार्मिक नंबर आहेत किंवा याला डेप्थ नंबर असं सुद्धा म्हटलं जातं. आता कार्मिक आणि डेप्थ नंबर म्हणजे काय? की गेल्या जन्मामध्ये मे बी काहीतरी तुमचा कर्म करायचा बाकी राहिलेला असेल आणि म्हणूनच तुम्ही ते क्लिअर करण्यासाठी या परमेश्वराने तुम्हाला पुन्हा या जन्मामध्ये आणलेलं आहे, कर्जाच्या स्वरूपामध्ये. लोन, डेप्ट, ते तुम्हाला पूर्ण करायचंय. सो ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 10, 13, 14, 16, 19 या तारखेला झालेला आहे, सो हे दाखवतं की पूर्वजन्मीचं काहीतरी परिणाम, इफेक्ट्स, डेप्ट अजून तुमचं बाकी आहे आणि ते फेडण्यासाठी, ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. थोडक्यात अर्धवट राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुन्हा जन्माला यावं लागतं. अगदी क्लिअर कट सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? मग आता या लोकांच्या आयुष्यामध्ये काय होतं 10, 13, 14, 16, 19 की खूप सारी स्ट्रगल करताय, खूप हार्डवर्क करताय, पण त्या मानाने रिझल्ट मिळत नाही. हे या व्यक्तींना अनुभव येत असेल. खूप कष्ट करताय, खूप हार्डवर्क करताय, पण त्या मानाने रिझल्ट मिळत नाहीये. फॅमिलीमध्ये सुद्धा काही छोटे मोठे प्रॉब्लेम सुरू आहेत. जिथे तुम्ही जॉबला आहात त्या जॉबमध्ये सुद्धा काही ना काहीतरी अडचणी आहेत. प्रमोशन वेळेवर होत नाहीये. प्रमोशन वेळेवर होत नाहीये तुमचं. चुकीची वागणूक तुम्हाला दिली जाते किंवा असं पण आपण म्हणूया की हे नंबर असे नंबर आहेत की या नंबर्सने गेल्या जन्मामध्ये आपल्या सत्तेचा काहीतरी गैरवापर केलेला असेल आणि त्यामुळे या जन्मामध्ये तुम्हाला कोणाची तरी गेल्या जन्मात फसवणूक केली असेल आणि म्हणूनच या जन्मात तुम्हाला असे रिझल्ट इतरांकडून मिळतात की कुठेतरी तुमची फसवणूक होतीये, कोणतरी येतंय तुम्हाला फसवून जातंय. ओके. सो यांना कार्मिक नंबर म्हणतात. मग या जन्मात काय करायचंय तुम्हाला? सो या जन्मामध्ये तुम्हाला कोणाचंही नुकसान करायचं नाही, फसवायचं नाहीये, आपल्या सत्तेचा गैरवापर करायचा नाहीये.
या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्यात. आणि त्याचबरोबर याच्या काही रेमेडीज असतात, त्या रेमेडीज करायच्यात तुम्हाला. आणि मग रेमेडीज केलात की तुमच्या लाईफमध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होते. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके. आज आपण 1 ते 9 नंबर पाहिले सगळे. त्यानंतर आपण कार्मिक नंबर्स म्हणजे काय आणि कार्मिक नंबरचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो याबद्दल जाणून घेतलं. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? क्लिअर असेल तर मला एक चॅट बॉक्समध्ये थंब दाखवा. चलो, थँक्यू सो मच. एकच मिनिट. ओके. सो आज आपण या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला ते व्यवस्थित समजलं असेल असं मला वाटतंय. की समजलं असेल. मी तेवढं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतंय. मग उद्या आपण एक वेगळा सेशन घेणार आहोत. महत्वाचा सेशन आहे. सो सगळ्यांनी उद्याचं सेशन अटेंड करायचं. ठीक आहे. आता मला तुम्हाला एवढंच सांगायचं, आपण थोडंसं काही क्वेरीज तुमच्या काय आहेत त्या मी घेणार आहे आता. त्याआधी हा सेशन मी क्लोज करते.